हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज महाशिवरात्री, तर सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझं सर्व मी घरातली कामं आवरून घेतली. लादी पुसून झाली, कपडे झाले माझे, सर्व बाकीची घरातली कामं उरकवली आणि चला म्हटलं मी माझ्या आता ब्लॉगला सुरुवात करते आहे. तर माझ्याकडं पिंड तर आहे घरी. मग मी काय करते, आता घरी पूजा करते. आणि जमलंच तर मग कसं, मग आद्विकला थोडंसं ताप पण आहे ना, मग बाहेर जाता येतं की नाही, मग मंदिरात बघेल जाता आलं तर जाईल, नाही तर मग मी घरी पूजा आता करणार आहे. तर त्या मस्त पूजा करते, कारण की मी अजून काहीच नाही, चहा नाही, काही नाही घेतलं. म्हटलं सर्व आवरून पूजा करेन आणि नंतर मग चहा घेईन. तर आधी मग मस्त छान आता पूजा करते देवाची. तर असं आहे आजचा दिवस. तर चला मी आज दिवसभर काय काय शेअर करेल. आणि मी तुम्हाला आज दाखवायचं राहिलं की मी मागे दिवशीला साडीचा ड्रेस शिवण्यासाठी टाकला होता. केरला टाईप ड्रेस आहे तो. तर इतका सुंदर शिवून आलेला आहे, स्टिच झालेला आहे. तो कालच घेऊन आलेली आहे. तर मी तो सुद्धा आज तुम्हाला दाखवेन. आणि इतका सुंदर वाटतोय ना तो ड्रेस, खरंच मला खूप आवडला. आणि चला मी त्या ड्रेसचं नंतर तुम्हाला सांगते. आता देवपूजा करते आणि बोलते नंतर तुमच्याशी. तर आता मी देवासाठी साहित्य, पूजेसाठी लागणारं साहित्य आहे ना, ते काढून घेते एका ताटामध्ये. बेलाची पानं, काढून घेतलं मी पूजेचं साहित्य. चला
जस्ट माझी आता पूजा झालेली आहे. पूजा झाली आणि म्हटलं चहा घेऊन घेऊ, कारण की सकाळपासून म्हटलं पूजा झाल्याशिवाय काहीच नाही मी घेत. तर चहा आज मस्त. आता मी साबुदाणे भिजत टाकलेले आहे. साबुदाणे करेन संध्याकाळी, मग वरीचा भात म्हणजे भगर आणि आमटी असं करणार आहे. तर चला आता दिशूचा पण तुम्हाला थोडा ड्रेस दाखवते. तो ड्रेस कसा शिवला, स्टिच केलेला आहे आणि तिला घातलेला तो पूर्ण दाखवते. तो साडी इतकं भारी वाटतंय ना, तर तो सुद्धा तुम्हाला दाखवते. तुम्हाला मी सांगितलं ना साडीचा ड्रेस स्टिच केला, तर तो ड्रेस कालच घेऊन आले मी. काल झालेला होता, कारण की म्हटलं महाशिवरात्रीला मला लागणार आहे. तर मग मी तो ड्रेस घेऊन आलेली. इतका छान आहे ना, मस्त वाटतं स्कर्ट आणि ते, आणि तुम्हाला मी दाखवते. तर तो हा आहे. तर इथं पाहू शकता, अशी मी बाई घेतली, फुगाबाई. आणि हे सध्या खूप चालू आहे अशी फॅशन, खूपच ब्लाऊजची किंवा ड्रेस. तर हे असं आहे आणि मागं हे बटणं केलेले आहे मी, याला म्हणजे हुक केलेले आहेत. तर पूर्ण आता मी घालून दाखवणार दिशूला पूर्ण कसं दिसतं लुक याचा. तर असं आहे हे, आणि बेबी पिंक कलर आहे. त्याच्यानंतर स्कर्टचं तर खूपच घेर आहे, मस्त छान. तर असा हा स्कर्ट पूर्ण खूप लॉंग आहे, खूप लॉंग, मस्त होऊ शकतो. एकदम छान आहे, एकदम घेरदार आहे. आणि इथं ना शो म्हणून अशी मी हे लटकन लावायला लागले, त्याचे छान दिसतात. आणि इथं कसं इलेस्टिक राहिली असती ना तर घंटार प्रॉब्लेम येतो, म्हणून मग इलेस्टिक नाही तर हे बांधायचं केलं कसं म्हणजे कधी पण खूप दिवस यूज करता येतो. इलेस्टिक खाली कसं नंतर मग प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळे मग मी असं बांधायचं घेतलेलं आहे. पूर्ण मी ड्रेस वेअर करून दाखवते दिशूला, आणि कसा दिसतो तुम्हाला पण दाखवते. आहे दिशूचा ड्रेस, तर असं दिसतोय, तुम्ही पाहू शकता. आणि खूप छान असं स्कर्ट आहे. छान मस्त, तुम्ही पाहिलं असेल तर इतका छान वाटतोय ड्रेस. आणि मस्त छान दिशूचे फोटो सुद्धा मी काढले, तर व्हिडिओच्या एंडिंगला तिचे फोटो सुद्धा मी टाकेन. चला आता मी मस्त छान हे केली आहे, खिचडी केली आहे साबुदाण्याची. आम्ही खाऊन घेतो आणि नंतर बोलते तुमच्याशी. दिवाबत्ती केली आणि मुलं तिथे पुढे चालेल असं ड्रॉइंग करणं. तर मी आता स्वयंपाकाची तयारी करत आहे. तर स्वयंपाकामध्ये आता रात्रीच्या स्वयंपाकामध्ये भगर आणि आमटी बनवणार आहे. तर रेडी केले मी तुम्हाला दाखवते. हे मी कुटण पण काढून घेतलं आहे. इथं मस्त हिरवी मिरची ना पेस्ट करून घेतलेली आहे. भगर पण काढून घेतलेली आहे. आता पटापट करते. पातेले पण घेतले भातासाठी, आमटीसाठी. असं केलं.
इथं मस्त छान अशी आपली आमटी हे शेंगदाण्याचं आमटी रेडी आहे. तर खूप छान लागते ही आमटी, मला खूप आवडते. आता याला मस्त 10-15 मिनटं उकळू देणार मी. आणि इथे आहे वरीचा भात. आता मग ही भगर काय करायचं, भगर पण म्हणू शकता, वरीचा भात म्हणू शकता. तर आता ह्याला थोडंसं उकळी आली की मी याच्यातलं पाणी ओतून देणार, मग वाफेवर शिजवणार. असं मी करते. अशी आपली आमटी रेडी झालेली आहे. आणि इथं वरईचा भात पण बघ पाहू शकता, खूप छान मोकळा झालेला आहे. कसं झालेली आमटी बघ बरं. तर आता आम्ही मस्त फराळ करतो, आमटी आणि मस्त भगर. चला आता नंतर बोलेल थोड्या रात्री खाऊन घेतो. तर मी ना रोज रात्री झोपताना त्याला स्टोरी बुक वाचून दाखवते. तर ह्या आद्विकच्या स्टोरी बुक आहे. तर चला मी आता त्याला वाचून दाखवते आणि हा व्हिडिओ इथं एंड करते. ऐका आता पुढची स्टोरी. पुढची स्टोरीचं नाव काय आहे, आम्ही चोर पकडले. आम्ही चोर पकडले. बाळांनो, दारे खिडक्या नीट बंद करून झोपा. ठक ठक असा आवाज येतो. ठक ठक आवाज असा येतो. काहीतरी आवाज येतोय, चोर आले वाटते. काहीतरी आवाज येतो का, चोर आले. चोरांना हळूच एका खोलीत घुसताना पाहून चला चोर घुसलेल्या खोलीची कडी हळूच बाहेरून लावू. मात्र चोर पक्के कोंडले गेले. आणि छोटू दादा, तुम्ही मागच्या खिडकीतून रामू काकांना ओरडून चोर कोंडून ठेवल्याचं सांगा. अहो पोलीस मामा, चला हो, चोर पकडले आहेत. लगेच. शाब्बास पोरांनो, तुमच्या धाडसामुळे गावात धुडगस घुलणारी चोराची टोळीच तुम्ही आम्हाला पकडून दिली. अशी बघा मुलं किती स्ट्रॉंग होते ना, चोरांना पकडून दिलं होतं की नाही. ठीक आहे, आता बस एवढं स्टोरी. काय नाव आहे स्टोरीचं? समुद्राची मौज. समुद्राची मौज.